मुरगुड नगर परिषदेत शिवसेना भाजप महायुतीला निर्विवाद यश मिळालं। मुरगुडच्या जनतेनं संजय मंडलिक यांना साथ देऊन आमदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांच्या युतीला फारसा प्रतिसाद दिला नाही। एकूण 20 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिवसेनेला यश मिळालं, तर केवळ 4 जागा विरोधी राष्ट्रवादी आणि राजर्षी शाहू आघाडीला मिळाल्या। तर 5193 मतं घेऊन सुहासिनी प्रवीणसिंह पाटील मुरगुडच्या नगराध्यक्ष बनल्या। मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या आघाडीनं घवघवीत यश संपादन करून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। एकूण 17 जागांवर भाजप शिंदे शिवसेना आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाल्या। मुरगुडमध्ये शिवसेनेचे 13 उमेदवार विजयी झाले असून भाजपाचे 3 उमेदवार यशस्वी ठरले। या आघाडीचं नेतृत्व माजी खासदार संजय मंडलिक आणि बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केलं। तर विरोधी राष्ट्रवादी आणि राजर्षी शाहू आघाडीला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे मुरगुडमध्ये नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांना मोठा धक्का बसला। त्यांच्या आघाडीला मिळालेल्या 4 जागांपैकी 1 जागा शाहू आघाडीला तर 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत। विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा 70 मतांनी पराभव झालाय। हा विरोधी आघाडीसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय। पाहूया मुरगुडमधील विजयी उमेदवारांची नावं।